नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण जास्त झालं होतं. शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं होतं. त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी काही जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा मंजूर झाला होता आणि त्यामध्ये पुन्हा एक नांदेड जिल्हा होता. आता या नांदेड जिल्ह्यासाठी अग्रिम पीक विमा मंजूर झाला, मात्र आणखीही रब्बीची सुद्धा काढणी झालेली आहे. आणखीही त्या शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विमा मिळालेला नाही. तर त्यामध्ये मित्रांनो, विमा भरलेल्या जवळपास 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 258.82 कोटी रुपयांचा 25% अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे. मात्र आणखीही त्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मात्र त्यांच्या आता याद्या अपलोड करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा येणार आहे. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही राज्य हिस्सा आहे तो राज्य हिस्सा भरलेला आहे. मात्र कंपनीची जी काही मान्यता असती ती कंपनीची मान्यता मिळाल्याच्या नंतरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. आता त्यामध्ये या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत सुद्धा विमा मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे. आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जो मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली होती, त्यामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आणि या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या आणि त्या तक्रारींची सुद्धा नुकसान भरपाई म्हणजे त्याची जी काही तक्रारी दाखल झाल्या त्याची दखल ही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतली होती. आणि त्यावेळेस त्यांनी या नुकसानी अंतर्गत शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळावा म्हणून कंपनीला सुद्धा आदेश दिले होते आणि त्यांनी अधिसूचना सुद्धा काढलेली होती. आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी मिड सीझन डायव्हर्सिटी अंतर्गत 25% अग्रिम मिळावा अशी अधिसूचना तर दिलीच होती. त्यामुळे समितीचं जे काही सर्वेक्षण झालं होतं त्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील 93 मंडळात उत्पादनामध्ये 50% पेक्षा घट अपेक्षित धरून समितीने जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली होती. यानुसार विमा कंपनीने विमा भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना 258.82 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर केलेला आहे. आणि ही परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करणं चालू आहे. मात्र महत्वाची गोष्ट ही आहे शेतकरी मित्रांनो, की ही रक्कम तुमच्या खात्यात आली का हे सुद्धा कमेंट करा. कारण नुसत्या घोषणा होत आहेत, एवढा विमा मिळणार आहे, एवढा अग्रिम मिळणार आहे, मात्र जोपर्यंत तो शेतकऱ्याच्या खात्यात येत नाही तोपर्यंत त्याची सत्यता आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून तुम्ही नक्कीच कमेंट करा की तुमच्या खात्यात अग्रिम पीक विमा आलेला आहे का. आणि हा पुढच्या आठवड्यापर्यंत चालू होणार आहे अशी माहिती सुद्धा मिळत आहे. आणि ही महत्वाची अशी नांदेड जिल्ह्याची अपडेट होती. मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.